नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराजे, जय बागायतदार, रामकृष्णारी. शुभ सकाळ. आपला दिवस आनंदाचा जाऊ. आज दिनांक 1 जुलै 2024. आज डॉक्टर दिनाच्या सर्व डॉक्टर साहेबांना खूप खूप शुभेच्छा. आणि तसंच आज कृषी दिनाच्या सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना, सर्व बागायतदारांना खूप खूप शुभेच्छा. सीताफळ आणि पेरू यामध्ये आपण नियमित या ठिकाणी आपण ब्लॉग बनवतो. तर आता सीताफळाच्या जे बाबतीत जे आहे, तर पाऊस, वातावरण अतिशय थंड झालेलं आहे, पाऊस चालू आहे, पाऊसही व्यवस्थित पडतो आहे. त्यामुळं हे जे सीताफळ आहे, सीताफळाला हे पूर्ण जे अवलंबून आहे हे पूर्ण निसर्गावरती आहे. त्यामुळं बरेचसे आपले टेक्नॉलॉजी शिकवत असतील, हे वापरायचं ते वापरायचं, ह्या बेसिक गोष्टी वापरावं लागतील. किंवा कीड पडत असेल, बुरशीनाशक, हे ते थोडंफार ठीक आहे. परंतु पूर्णच जर आपण त्या हिशोबानं जर आपण खर्च करत बसलो तर आपल्याला शेतीत परवडणार नाही. आणि आज जर मी माझ्या नेहमीच्या आज या 12 तारखेला जवळपास आपल्याला या सीताफळाला 4 वर्ष पूर्ण होणार. आणि आपण या सीताफळाचा वाढदिवससुद्धा आपण साजरा करणार आहोत. की ज्या प्रकारे आपण आपल्या मुलांचा, आपल्या पाल्यांचा, आपल्या आईवडिलांचा, सर्वांचाच आपण वाढदिवस साजरा करतो, त्याच प्रकारे आपण हे रोपटं लहान असल्यापासून आज 4 वर्षापर्यंत आपण हे केलं. याचाच मी दरवर्षीच त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असतो. म्हणून आपण 12 तारखेला याचा वाढदिवससुद्धा साजरा करणार आहे. आणि आता याला 4 वर्ष जवळपास 12 तारखेला पूर्ण होतील. मागच्या वर्षाला थोडाफार कमी अधिक माल निघाला, परंतु यावर्षी थोडंसं आपलं नियोजन आपण हुकलं की आपण उन्हाळ्यामध्ये मार्चमध्ये छाटणी घेतली. परंतु सीताफळाची छाटणी की खरं जर पाहता 15 मेच्या नंतरच घ्यायला पाहिजेत, हे मी अनुभवातून त्या ठिकाणी शिकलो आहे. आणि आता आपण पाहू शकतो की आजच्या स्थितीमध्ये अतिशय व्यवस्थित असा माल सेटिंग होत आहे. आता हे पाहू शकतो आपण, हे अवस्था बदलत चाललेली आहे. हे पहिली अवस्था आहे, याच्यानंतर ही अवस्था, नंतर हे गळून पडतं. त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला फळ सेटिंग झालेलेसुद्धा दिसत आहेत. तर ह्या अशा पद्धतीनं नवीनसुद्धा माल भरपूर प्रमाणामध्ये हे पाहू शकतो आपण. हे फुटवे हे जे निघत आहे, हे नवीन कळ्यासुद्धा भरपूर प्रमाणात निघत आहे. आणि फळाची जी सेटिंग आहे हे पाहू शकता आपण. असं फळ आता हे जे आहे, आता हे फळ सेटिंग झालेलं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित सेटिंग होत आहे. आणि आपण याच्यामध्ये जे आंतरपीक पेरू घेतलेलं आहे, तसं आपल्याकडं पेरूवर आपल्याला आपलं जे फोकस आहे सीताफळावरती आहे. तर पेरूनं आपल्याला चांगल्या प्रकारे 2 वर्षामध्ये उत्पन्न दिलं. आणि आता सुद्धा आपण एक 8 दिवसामध्ये फोमसुद्धा लावणार आहे. कारण एक 8-10 दिवसांमध्ये याला फोनच्या अवस्थेमध्ये पेरू हे येतात. अशा पद्धतीनं आता एक 8 दिवसामध्ये लिंबाच्या आकाराचे हे होतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला खरं जर पाहिलं तर आपण निसर्गावरच अवलंबून हे फळबागची पिकं असतात. म्हणून आपल्याला निसर्गाचे धन्य मानावं लागतील की अशाच पद्धतीनं शेतकरी राजावर अशीच कृपादृष्टी असू दे. सर्व शेतकरी महाराष्ट्रातला नव्हे, संपूर्ण भारतातले, सर्व जगातले शेतकरी हा समृद्ध सुखी व्हावा, हीच मी त्या निराकार परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला आता जर ज्यांना नवीन लागवड करायची असेल, त्यांनी आता जुलै-ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर करायला काही हरकत नाही. तरी आपण बागायती क्षेत्राकडे वळावं, हीच मी एकदा परत आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराजे, जय बागायतदार, रामकृष्ण.